कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोणाकोणात काय काय क्वालिटी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता गीतांजलीचं झालं तर ती खूप क्रिएटिव्ह आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्यातला क्रिएटिव्हपणा घ्याल Yes, जर घ्यायचा झाला। नक्कीच। यांच्याकडून काय घ्याल? ती थोडी इमोशनल आहे। मग रडवेपणा घ्याल? नाही थोडी इमोशनल आहे, पण तेवढीच लगेच अशी अटॅच होते सगळ्यांना। या ती पण खूप सपोर्टिव्ह आहे। हिच्यामध्ये हिचा रॅम्प वॉक म्हणजे एकदम क्लास आहे। हो। एकदम क्लास, सिरियसली। म्हणजे ती शो स्टॉपर असते बऱ्यापैकी, बऱ्याच शो भरपूर आहे तिच्यामध्ये। आणि हिचं थोडीशी रागीट आहे। हा, रागीटपणा पाहिजे, रागीटपणा पाहिजे की नाही? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली 15 वर्ष झाली। कसं जमलं होतं? अरेंज मॅरेज होतं माझं। पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या थ्रू यांची ओळख होती। मग पप्पांना सांगितलं की चांगला मुलगा आहे, तर मग हे पाहायला आले आणि पाहताच मला पसंत केलं। पण मी म्हटलं कोकण सासर आहे आणि मी इकडची नगरची, तर मग मी थोडंसं म्हणजे पप्पांना बोली कशाला, आपलं काही कोकणाशी कनेक्शन नाहीये, ते एवढ्यात आपण नको। पण आता कसं वाटतंय कोकणात एकदम गेलात ते छान, बरं झालं? खूप छान। आणि इतकी गोड माणसं आहेत, मी सांगूच शकत नाही। अरे मग कोकणातली माणसंच गोड कोकणातली असतात। माणसं साधी बोळी, हे काही वाक्य खोटं नाही। खोटं नाही। तुमच्या घरी काय म्हणणं आहे या मॉडेलिंग बद्दल? इनिशियली आई बाबांना जमत नव्हतं, कारण की त्यांचं जे आहे फील्ड ते टोटली डिफरंट होतं। तर बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर, तर मुलगी पण डॉक्टर व्हावी। पण माझ्या अभ्यासामध्ये सो होतं स्कोरिंग, पण माझा आधीपासून आर्टिस्टिक फील्डमध्ये जास्त हे होता, कल होता। तर मग टचवूड हस्बंड छान मिळाले, तर ते सपोर्ट करतात। कसे मिळाले, कुठे? आणि आमचं अरेंज मॅरेजच आहे। हो ना, म्हणजे मिळाले म्हणजे बरं वाटलं कुठे? नाही म्हणजे अरेंज मॅरेज आहे, बाबांच्या थ्रूच सगळं झालं जे पण त्यात माझं पण एक वेगळं होतं की मला नागपूरच्या बाहेर जायचं नव्हतं जायचं। पण बाबांनी एकच म्हटलेलं की ज्याचं नशीब जिथे असेल त्याला तिथे जावं लागेल, आणि मग नशीब ठाण्यात होतं तर इथे आली। तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यात कोणाचं नशीब चांगलं असं बाबा म्हणतात? बाबा म्हणतात माझं चांगलं। ते म्हणतात की आम्ही आमचं टेन्शन दुसऱ्याला दिलं। हो ना। तुमचं कसं काय? माझे ऍक्च्युली लव्ह कम अरेंज आहे। मग काय एवढं दुःखी का? कारण मी कन्फ्युज आहे काय होतं ते, लव्ह होतं की अरेंज होतं। अच्छा, अजून माहित नाही तुम्हाला? अजून पण मी कन्फर्म नाहीये, कारण इथेच कोपरखेरण्यामध्ये एक नगरसेवक त्यांचं ऑफिस होतं, तर तिथे ते काहीतरी रॅन्डम त्यांचं काम होतं, त्याच्याकरता ते आले होते। आणि मी नुकताच माझा जॉब सोडला होता, आणि ते नगरसेवक होते ते पप्पांचे फ्रेंड होते। तर मी घरी होते तर पप्पा बोलले की काही डेज तू तिथे जा, हेल्प वगैरे लागेल, कारण इलेक्शनचं चालूच होतं काम। तर मी तिथे गेल्यानंतर 1 मंथ त्यांनी मला ऑब्झर्व केलं, ते तिकडे यायला त्यांनी स्टार्ट केलं कंटिन्यू। हां, आणि मग नंतर त्यांनी म्हणजे मला विचारलं, डिरेक्टली प्रपोजच केला, आणि मग सीट आमचं जिंकून आलं तर आम्ही सगळ्यांनी पिकनिक काढली। तर आम्ही गणपतीपुळेला गेलो, आणि मग तिकडे त्यांनी मला प्रपोज केला, विचारलं, आणि मग मला वाटलं जेन्युइन जर लग्न करणारा असेल तर तो घरी बोलायला काय म्हणजे माघार घेणार नाही, आणि घरचं थोडं स्ट्रिक्ट वातावरण होतं। तर मी आईला वगैरे ह्याच्याबद्दल कल्पना दिली, आणि सेकंड डे घरातलं वातावरण एकदम शांत। मम्मीने पप्पांना काहीतरी सांगितलं होतं, आणि मग पप्पांनी बसवलं वगैरे, मला विचारलं ह्याबद्दल काय आहे वगैरे विषय असा, कारण बेसिकली आमच्या इकडे कसं म्हणजे मी घाटावरची आहे। ते जे काही ऑफिसमध्ये येत होते ते तुम्हाला आवडत होतं ना? त्या दरम्यान तर मला काहीच माहिती नव्हतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।